भाजी खाऊक रेडी झालेली अशा प्रकारे आणि हा पावसा खाऊ जोर इलोला त्याच्यामुळे तुम्ही भाजी खाऊ केव्हा माईक चालू आहे ना. ओके. हॅलो हॅलो कर. हॅलो हा, येतात ओके. गावाला हा. काय काय नाही टोमॅटो घालतात पण मी टोमॅटो घातलेला नाही. ही काय काय जरा कोण असते काय माका तारामध्ये कढीपत्ता घालूया आपण. ओके ओके. आता ह्या पुढचा आणखी जुळवीत राहा तकडचा य मग थोडीशी कोथिंबीर घातलंय म्हणजे जरा याच्यात म्हणजे वेगळी जरा चव. हा वेगळी चव. ओके. हा. चवीवाली जीभ आमची त्यामुळे वेगळी चव आमका लागतं सारखी सारखी. त्यामुळे आता काय ना काय पूनमताई ढकलत असतात बुचू. मालवणी मसाला. मालवणी मसाला म्हणजे मी पूनमताईने स्वतः केलेला. हा, मालवणी मसाला सोपी आहे रेसिपी हो. एकदम सोपी. एकदम सोपी. मी जास्त बारीकली रेसिपी कशा नाहीत माहिती त्यांना करू मग जिवाळ काय येतं ना. म्हणून म्हणजे प्रेक्षकांसाठी तू भारी रेसिपी करत नाही तर तुका भारी रेसिपी येतच पण तू करत नाही ना. कोथिंबीर घालताय आता बरोबर. हा काय गावची प्रेक्षक मंडळी ती बघणार नाही काय सांगणार माहिती आहे किती ती पुंग्यान अळंबी घातले किती ती पुंग्यान अळंबी घातले ते आमका दिले नी ना. पावसाची शूटिंग करून घे बघायला त्या मुंबईचा पाऊस म्हणजे त्या वेगळा धोदा या वेगळा. नमस्कार मित्रांनो, मालवणी येता या आपल्या अस्सल मालवणी रेसिपीच्या चॅनलवर मी विनय घाडियावकर आणि आपल्या पूनमताई रोजच्याच म्हण रोजच्याच रोजच्या का म्हणता रोजच्या म्हणून मी रोजच्याच म्हणताय. रोजच्याच पूनमताई आपले खूप खूप स्वागत करतोय. आणि मागे बघू शकता मस्त धोधो पाऊस पडता आणि त्या पावसात आमका रेसिपी करूचं चाललेलो त्यामुळे आम्ही खास तुमच्यासाठी सगळ्यांच्या आवडती रेसिपी घेऊन इलाव. सगळ्यांकाच आवडतात. ती म्हणजे अळंबीची भाजी. मशरूम म्हणजे मुंबईत मशरूम म्हणत असते असं सांग. पावसाच्या सीझन मध्ये आमच्या गावी बऱ्याच ठिकाणी अळंबी येतात आणि मुंबईच्या पण काही ठिकाणी अळंबी विकली जातात मोठमोठ्या मार्केटमध्ये. जी आपली पॅकेटवाली अळंबी नाही ही जी रानात मिळतात ती अळंबी. तर तुमच्यातल्या काही लोकांनी आतापर्यंत ती खाल्ली पण असेल या सीझनमध्ये आणि ज्या लोकांनी खाल्ली नाही ते आता खातील बघून. त्या सर्वांसाठी ही रेसिपी आम्ही घेऊन इलाव. आज पूनमताई बनवता अळंबीची भाजी. कशा प्रकारची बनवता याच्या आधी बघितला असताना दोन प्रकारची दाखवलेली आहे. दोन प्रकार माझ्यामध्ये गेलेले होते ते पण मी तुमका शेवटी या व्हिडिओचा लिंक देईन ते पण जाऊन बघा. आणि आता ही पहिली आधी ही बघा. सुरुवात करूया अळंबीच्या भाजी. तर मग काय पूनमताई कसं काय ह्यावेळी कोणती पद्धत दाखवता? ह्यावेळी पण शॉर्टकटच रेसिपी आहे तुमची. अरे खतरनाक. ही बघ मी तुमका यांका साफ करून दाखवलंय ना. कारण की तेवढं वेळ नव्हतो आधीच साफ करून घेतलंय पण साफ करून झाल्यावर याच्यात मीठ घालायचा. समजला. मीठ घाल्यानंतर आपण तव्यात टाकायची. त्यासाठी लागणारं साहित्य ही अळंबी कांदो छोट घेतले बारको खोबरा आपण जास्त घालूचा नाही. कोकमा घालूचे मेन म्हणजे त्याच्यात कढीपत्तो आणि ह्या तेजपत्त्याचा पाना वेगळा तेजपत्तो आणि तो त्याच्यात हळद आणि मसालो मीठ आणि तेल एवढा लागणार. शॉर्टकट रेसिपी आहे. वाटपाची दाखवणार नाहीये तुमका कारण याच्या अगोदर वाटपाची बघितला त्याच्या अगोदर आमची खाऊन पण झाली गेली सारखी खाता ती मसा ह्याची रे माशाच्या वाटपाची. होय तीच करतो. काय काय ना भासक्या वाटपाची करतो. तर सवयीप्रमाणे तेल घेतलेला तेल सवय झालेलीच एका तर पाटच झालेला. आता मोहरी बिरी आपण काय घालणार नाही आपण कांदो डायरेक्ट काढलो. तापात गेलेलो डायरेक्ट तापत ठेवलेलं कारण तो तापाक वेळ जाता. काय काय नाही टोमॅटो घालतात पण मी टोमॅटो घातलेला नाही. काय काय जण करतात तू करत नाही. मी माझ्या पद्धतीत करते दुसऱ्यांच्या पद्धतीने आपण घेता त्या पद्धतीत करणार. ओके. काय काय जण काय करू दे. ही काय काय जरा कोण असते तारामध्ये कढीपत्ता घालूया आपण. ओके ओके. ह्या पुढचा आणखी जुळवीत राहा तकडचा य मग पण एकदा ते काय चॅनल वर घेऊन ये काय काय जण थोडीशी कोथिंबीर घातलंय म्हणजे जरा याच्यात म्हणजे वेगळी जरा चव. वेगळी चव. ओके.
चवीवाली जीभ आहे आमची, त्यामुळे वेगळी चव आमका लागतं सारखी सारखी. त्यामुळे असं काय ना काय पूनमताई ढकलत असतात बघतो. हळद नेहमीप्रमाणे. मसालो मालवणी मसाला, मालवणी मसाला म्हणजे मी पूनमताईने स्वतः केलेला. हा, मालवणी मसाला. तर मी 2 चमचे पूर्ण घातले आणि जरा असं नंतर घातलंय. तर बऱ्याच आपल्या सबस्क्रायबर मित्रांचे अजूनही मेसेज येत आहेत की मालवणी मसाला आहे का. नाही नाही, तर जेव्हा केव्हा रेडी होईल तेव्हा आम्ही पुन्हा एकदा आवर्जून तुम्हाला सांगू. तुमच्या ताकद घेऊन येऊची हा, म्हणजे तुमका माहिती देऊची. तोपर्यंत आमच्या ताकद पूनमताई ही अळंबीची रेसिपी घेऊन येतात. बोलता बोलता त्यांना अळंबी पण ढकलल्यान बुजूक. तर मी पाणी पिळून घेतलंय. असाच टाकूची नाही हं. सोपी आहे रेसिपी हो, एकदम सोपी. एकदम सोपी. मी जास्त बारीतली रेसिपी कशा नाहीत माहिती हा, त्यांना करू मग जिवाळ काय येतं ना. म्हणून म्हणजे प्रेक्षकांसाठी तू भारी रेसिपी करत नाही तर तुका भारी रेसिपी येतच पण तू करत नाही ना. आता म्हणताला भांडा लहान घेतल्यान पण ते आळान एवढीशीच होणारच. म्हणून तुमका सांगतोय काय गावची प्रेक्षक मंडळी आहेत ती बघणार नाही, काय सांगणार माहिती आहे किती ती पुणग्यान अळंबी घातले ह्या सांगतले. पहिले बोलतील पुण्याक एवढी अळमी गावली गावली कधी ह्या बोलतले. ह्या पहिला बोलतील. किती खाल्याने आमका दिल्यानी ना, एक एकटीच खात एकटे एकटेच खात. तरी खास तुमका रेसिपी दाखवूसाठी खास रेसिपी दाखवूसाठी तू अळंबी आणलं. हे आता मी इलय म्हणून नाही तर माका पण कळालं नसता. नाही नका दाखवूचीच होती ती नशीब. मग का माझी मी भाजी करून झालेलं आहे भेंड्याची. त्या बघा पाणी सुटता, आपणच पाणी सुटता. तरी पण मी थोडस पाणी घालणार आहे. अच्छा. अरे आलीस ती. मग तुका सांगलंय ना मी. तर याच्यात आपण कोकमा पण टाकून घेऊया. सगळं एकदम सरसकट. खोबऱ्यानंतर टाकणार आणि ह्या तुमका पान तेजपत्त्याचा. कोणाचा पान? तेजपत्तो. तेजपत्ता काय याच्यात टाकतोय मी. वा. पाणी जरासं टाकणार आहे मी. पाणी घालूची गरज नाही पण मी टाकणार आहे थोडासा. गरज नाही तशी पाणी घालूची पण मी टाकतलंय. अच्छा अच्छा, तू टाक. मी टाकतोय. काय काय जण अळंबीच्या रेसिपी भाजीत पाणी टाकत नाही पण आम्ही टाकतो. कारण तो मसाला वगैरे आहे का पाणी सुटता तरी पण मसाला विसाला व्यवस्थित लागा होय ना, म्हणून मी जरा तरी पाणी घालणार आहे. मीठाऊ घाला का इसरशील. मीठ याच्यात अगोदर जरासं टाकलंय पण याच्यात जरासं टाकणार आहे. आम्हाला माहिती आहे मी विसरणार नाही. तर बघ पाणी सुटला, आपण थोडंसं पाणी टाकूया त्याच्यात. तुम्ही म्हणजे एका पाणी सुटता तरी पण याने कशात टाकलंय तर नाही मी टाकलंय पाणी. पिंक्या म्हणताला आमचा भाजी येणी केल्यान पण माका अळंबी काही दिल्यान नाही. मीठ टाकून घेऊया करा. पिंक्या म्हणताला. तर पाऊस मस्तच लागता. मस्त. मीठ मगाशी होता याच्यात घातलेला म्हणून मी याच्यात थोडासा घातलाय. थोडंसं चवीनुसार ते घालताले चवीनुसार आपल्या. आणि झाकण ठेवतोय मी. आता किती 10 मिनिटात होणार की 5 मिनिटात होणार? 5 मिनिटात होईल. 5 मिनिटात. तर पावसान जोरात केल्या ना लोकांका काय भैमुख घालूक देत नाही. पावसा मेन म्हणजे आमका घालूक देत नाही हा पाऊस. पाऊस लागता पावसाची शूटिंग करून घे बघायला. मुंबई तो पाऊस म्हणजे त्या वेगळा धोधा या वेगळा. पाणी येणार आता.
तर आपण झाकण काढून चेक करूया. हा. तो खोबरं टाकून घेऊया. हे बघ, काय काय जण खोबरा घालीत नाही, काय काय जण घालतात. ठीक आहे. म्हणजे काही लोक घालतात असं माझं म्हणण्याचं. काय काय जण तू म्हणशील आता त्यांना घेऊन ये. आणि मी कोथिंबीर पण आता बरं घालून घेतोय. हा. आणि जरा जोरात पण बोल, पाऊस पण बरोबर. कोथिंबीर घालताय आता बरोबर. हा. हा. आणि मस्त आहे की असा ढवळून घ्यायचा. या बघा, पाणी देव पाणी कर ढवळ. तर आता ही भाजी खाऊक रेडी झालेली आहे अशा प्रकारे. आणि हा पावसा खाऊ जोर इलोला त्याच्यामुळे तुम्ही भाजी खाऊ केव्हा. तर या पानाचा कलर बदललो, चेंज झालो. हा, पानाचा पण कलर बदललो आणि अशा रीतीने पुरणचाईचा पण कलर बदललेला. तो बदलत राहता आदला मधला ऋतूप्रमाणे. तर आपली भाजी झालेली आहे. हा, खाऊ रेडी. तुम्ही खाऊ केव्हा. हा. आणि खा, तुला खाऊन दाखव भेडी सांगू. नाही, आता नंतर काढणार मी. चालेल. हा. तुझा आवाज पकडा ना, पकडा ना. असेच जर तुमका नवीन नवीन रेसिपी बघूच्या असतील हा. आमच्या चॅनल का सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन टिक म्हणजे घंटा वाजू विसरू नको. लाईक करा आणि लाईक करा, शेअर करा, हम्म. कमेंट करा. भाजी कशी जा म्हणजे मी केलाय त्याची कमेंट करा. काय हा. चुकला तर माका सांगा. हा. पुढच्या वेळी एक नवीन रेसिपी घेऊन याच वेळी याच ठिकाणी आणि अजून दो पावसात. लवकरच भेटूया. बाय बाय. बाय बाय. चल 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 चल, आपली भाजी झालेली आहे. काय गावची प्रेक्षक मंडळी ती बघणार, मी काय सांगणार माहिती आहे किती ती